Now students, we will see the next part, and that is electric motor. The electric motor is a device which converts electrical energy into mechanical energy, and that is electric motor. Now electric motor ही इलेक्ट्रिक मोटर आपण घरामध्ये वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये यूज केली जाते. त्याच्यामध्ये फॅनमध्ये आहे, इलेक्ट्रिक रेफ्रिजरेटर, मिक्सर, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर, पंप्स याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर यूज केली जाते. नाव इलेक्ट्रिक मोटर ही कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क होते? व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर? मग इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल काय आहे? वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, a force acts on the conductor due to which the conductor is set in motion. तो कंडक्टर मोशनमध्ये जाणार आहे. तो हे आहे इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल, जे तुम्ही याच्या आधीच्या पॉईंटमध्ये बघितलं. मग आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर त्याचं डिव्हाइस आहे हे इथं दाखवलेलं. आणि ज्या वेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर त्याच्यासाठी काही क्वेश्चन्स विचारले जातात, त्यावेळेला ती पाठीमागच्या पेजवरचं डायग्रॅम न ड्रॉ करता इथं तुम्हाला एक इलेक्ट्रिक मोटरची डायग्रॅम दाखवलेली आहे. आता इलेक्ट्रिक मोटर जे आहे त्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये कोणते कोणते डिव्हाइसेस आहेत किंवा कोणते कोणते कसं कन्स्ट्रक्शन आहे, त्याचं वर्किंग कसं आहे ते आता बघूयात. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरमध्ये पहिल्यांदा काय आहे? एक रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅविंग रेझिस्टिंग कोटिंग. एक रेक्टँग्युलर लूप, हे आर्मेचर त्याला म्हटलेलं आहे, ते असणार आहे. आणि त्याच्यावरती ते वायर काय झालेली आहे? रेक्टँगल लूपमध्ये आहे. आणि त्याच्या दोन एंड्सला काय दिलेलं आहे? हे सर्किटमध्ये त्याचे दोन एंड्स, वायरचे दोन एंड्स असणार आहेत. ॲज शोन इन फिगर, इट इज प्लेस्ड बिटवीन द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ मॅग्नेट. आता हा रेक्टँग्युलर लूप जो आहे किंवा कॉईल जी आहे, ती कॉईल कशामध्ये ठेवलेली आहे? स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, हॉर्शो मॅग्नेट स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डचा मध्ये ती ठेवलेली आहे. इन सच अ वे दॅट इट्स ब्रांचेस ए बी अँड सी डी आर परपॅन्डिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता हे मॅग्नेटिक हॉर्शो मॅग्नेटचं जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला हे ब्रांचेस ज्या आहेत, म्हणजेच करंटची डायरेक्शन, याच्यातून करंट जाणार आहे या लूपमधून, ए बी ब्रांचमधून आणि सी डी ब्रांचमधून. मग ते त्या मॅग्नेटिक फील्डला कसे ठेवायचे? परपॅन्डिक्युलर ठेवायचे आहेत. द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू हॉल्व्स एक्स अँड वाय ऑफ स्प्लिट रिंग. आता इथं एक्स आणखीन वाय, इथं ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत? स्प्लिट रिंग्स आहेत, त्याला ते दोन एंड्स जोडलेले आहेत. द टू हॉल्व्स ऑफ द रिंग्स हॅव रेझिस्टिव्ह कोटिंग ऑन देअर इनर सरफेस अँड आर टाईटली फिटेड ऑन द एक्झिल. हा जो आहे हा काय आहे? एक्झिल. आणि त्या एक्झिलच्या भोवती ती कॉईल काय होणार आहे? रोटेट होणार आहे. एक्झिलच्यामुळं ती कॉईल रोटेट होणार आहे. आणि ह्या ज्या स्प्लिट रिंग्स आहेत त्यांचा जो इनर सरफेस असणार आहे एक्झिलच्या कॉन्टॅक्टमध्ये, तो काय केला आहे? एका रेझिस्टिव्ह कोटिंगनं, म्हणजेच एका इन्शुलेटरनं त्याच्यावरती कोटिंग असणार आहे. द टू हॉल्व्स ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय हॅव देअर आउटर कंडक्टिंग सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ द टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस. आता त्या स्प्लिट रिंग्सचे आउटर जो पोर्शन आहे तो कंडक्टिंग असणार आहे, तो रेझिस्टिंग कोटिंग त्याच्यावरती असणार नाही. आणि तो कंडक्टिंग सरफेस कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे? टू ब्रशेस ई अँड बी, या दोन ब्रशेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहेत. आणि दे आर स्टेशनरी, हे जे ब्रशेस आहेत हे स्टेशनरी आहेत, ते एक्झिल आणि स्प्लिट रिंग ह्या फिरणार आहेत. ई आणखीन एफ हे जे ब्रशेस आहेत कार्बन ब्रशेस, दे आर स्टेशनरी. आता त्याचं वर्किंग, आता त्यावेळेस करंट हे असणार आहे त्याचं कन्स्ट्रक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये एक कॉईल आहे, कसली आहे? त्याचा रेक्टँग्युलर शेप्ड लूप
किंवा त्याला आर्मेचर म्हटलेलं आहे. आता इथं एक टर्न फक्त दाखवलेली आहे. अशा मेनी टर्न्स असलेला एक कॉईल असणार आहे आणि त्याचे 2 एंड्स काय जोडलेले आहेत, एक्झिलवरती 2 हाल्फ्स आहेत, त्याला स्प्लिट रिंग्स म्हटलं आहे. त्या स्प्लिट रिंगचा इनर सरफेस रेझिस्टिव्ह आहे आणि आउटर सरफेस कंडक्टिंग आहे. तो आउटर या 2 स्प्लिट रिंग्सला या कॉईलचे 2 एंड्स जॉईन केलेले आहेत. त्याच्यानंतर स्लिट रिंग्स हे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आउटर सरफेसेस 2 कार्बन ब्रशेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आता वेन अ सर्किट इज कम्प्लिटेड, आता सर्किट कंप्लीट करायचं आहे म्हणजे ई आणि एफमध्ये काय जोड द्यायचा आहे, सोर्स द्यायचा आहे, बॅटरी द्यायची आहे. सोर्स आणि या सोर्समुळं काय होणार आहे, हा कंडक्टर जो आहे त्या कंडक्टरमधून करंट फ्लो होणार आहे. म्हणून इथं सोर्स आहे आणि त्याच्या करंट ऑन ऑफ करण्यासाठी की दाखवलेली आहे, हे सर्किट आहे. मग when the current is completed as shown in the figure, the current flows in the branch A B of the loop from A to B through carbon brushes E and F. आता बघा इथं तुम्ही पोलॅरिटीज ज्या दाखवता त्यावेळेस इथे प्लस साईन आहे म्हणजे करंट फ्लोज फ्रॉम, म्हणजे इथून करंट ई पशी येणार आहे आणि ई नंतर हा करंट काय होणार आहे, लूपमध्ये जाणार आहे. लूपमध्ये गेल्यावरती म्हणजेच कॉईलमध्ये गेल्यावरती ते ए पासून बीपर्यंत ही करंटची डायरेक्शन असणार आहे आणि त्याच्यानंतर ती बी पासून सी आणि नंतर ही जी ब्रांच आहे ती सी पासून डी. आता ह्या 2 ब्रांचेस लक्षात ठेवायच्या, करंट फ्लोची डायरेक्शन फ्रॉम ए टू बी आणि सी टू डी हे, आणि नंतर इथून एफ पशी येणार आहे आणि मग परत इथं हे सर्किट काय होणार आहे, करंटचं कंप्लीट पाथ होणार आहे. आता सिन्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम, आता करंट ज्या वेळेला ऑन होतं, बॅटरी ऑन झाल्यावरती, सोर्स ऑन केल्यावरती करंट फ्लो होणार आहे आणि तो ब्रांचमधून जाताना, कॉईलमधून जाताना ए पासून बी असा जाणार आहे. इट फ्रॉम ए टू बी थ्रू द कार्बन ब्रशेस ई अँड एफ. सिन्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल to south pole according to Fleming's left hand rule, the force is exerted on the branch AB and it pushes it down. आता ज्या वेळेस बघा ही जी कॉईल आहे ही मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे. या मॅग्नेटिक फील्ड आणि याच्यातून पास होणारा करंट या दोघांच्या इन्फ्लुएन्समुळं या कॉईलवरती एक फोर्स ॲक्ट होणार आहे आणि त्या फोर्समुळं ही कॉईल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काय होणार आहे, पुश केली जाणार आहे. डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ती पुश होणार आहे. आता ब्रांच ए बी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये पुश झाल्यावरती ब्रांच सी डी काय होणार आहे, ती अपवर्ड डायरेक्शनमध्ये येणार आहे आणि मग pushes it down. The current in the CD branch is in opposite direction to that of AB branch. आता AB मधून जाणारा करंट ए पासून बी त्याची डायरेक्शन काय आहे, इन अपवर्ड डायरेक्शन अशी डायरेक्शन आहे. आता सी पासून डीपर्यंत जाताना करंटची डायरेक्शन काय झाली, बरोबर ए बीच्या अपोजिट असणार आहे. ती डायरेक्शन काय आहे, फ्रॉम सी टू डी, ती अपोजिट आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा द फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच सी डी, या ब्रांच सी डीवरती फोर्स एक्झर्ट होणार आहे आणि त्याच्यामुळं ती ब्रांच कशी मूव्ह होणार आहे, इट इज मूव्ड इन अपवर्ड, ती रोटेट होणार आहे. अपवर्ड डायरेक्शनमध्ये ती रोटेट होणार, इट मूव्ज इन अपवर्ड डायरेक्शन. दस द लूप अँड द एक्झिल स्टार्ट रोटेटिंग, म्हणजे हे लूप ए बी ही खालच्या बाजूला पुश केली जाणार आहे, त्याच वेळेला सी डी अपवर्ड डायरेक्शनमध्ये पुश होणार आहे आणि एक्झिल आणि हे जे लूप आहे हे काय होणार आहे, रोटेट व्हायला सुरुवात होणार आहे. Thus the loop and the axle starts rotating in an anti-clockwise direction. After half rotation, आता ती अँटी रोटेट होणार आहे आणि हाफ रोटेशन झाल्यावरती ए बीची पोझिशन इथं कोण घेणार आहे, सी डी घेणार आहे आणि हा ए बी कुठे जाणार आहे, सी डीकडे येणार आहे आणि हा सी डी कुठे येणार आहे, या पोझिशनला येणार आहे. म्हणजे त्यांच्या पोझिशन्स बरोबर काय होणार आहेत, हाफ लूप झाल्यावरती चेंज होणार आहेत आणि त्यावेळेला आफ्टर द हाफ रोटेशन द टू हाल्फ्स ऑफ द स्प्लिट रिंग्स एक्स अँड वाय कम इन कॉन्टॅक्ट विथ कार्बन ब्रशेस ई अँड एफ. आता बघा हाफ रोटेशन पूर्ण झाल्यावरती ई आणि एफ
या स्प्लिट रिंग्स पुन्हा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत, ई आणि एफच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत. हे एक्झिल, स्प्लिट रिंग आणि ही कॉईल काय होणार आहे, रोटेट होणार आहे. स्टेशनरी काय आहेत, ब्रशेस ई आणि एफ हे स्टेशनरी आहेत. म्हणजे ज्यावेळेस रोटेट होणार आहेत त्यावेळेस ब्रशेस आणखीन स्प्लिट रिंग यांचा कॉन्टॅक्ट काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. आणि हाफ सायकल झाल्यावरती एफ ही स्प्लिट रिंग ईच्या बाजूला येणार आहे आणि ही स्प्लिट रिंग कुठं जाणार आहे, एफ ब्रशकडे येणार आहे. म्हणजे हाफ सायकल झाल्यावरती पुन्हा स्प्लिट रिंग्स काय होणार आहेत, एक्स अँड वाय कम इन कॉन्टॅक्ट विथ ब्रशेस एफ अँड ई रिस्पेक्टिवली अँड द करंट इन द लूप स्टार्ट फ्लोईंग इन द डायरेक्शन. आता इथं कॉन्टॅक्ट ज्यावेळेस कॉईल रोटेट व्हायला लागणार आहे त्यावेळेला इथला कॉन्टॅक्ट जो आहे स्प्लिट रिंग आणि ब्रशेस यांचा कॉन्टॅक्ट काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. त्यावेळेस करंट काय असणार आहे, कंडक्टरमधून जाणारा करंट ब्रेक होणार आहे, तो स्टॉप होणार आहे. आणि पुन्हा केव्हा करंट फ्लो होणार आहे, ज्यावेळेस स्प्लिट रिंग पुन्हा ई आणि एफ यांच्या ब्रशेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळेस करंट फ्लो होणार आहे. दस अँड द करंट इन द लूप स्टार्ट्स फ्लोईंग इन द डायरेक्शन. आता हा जो आहे तो या पोझिशनला येणार आहे. म्हणजे करंट कसा जाणार आहे, इथं डी येणार आहे. नेक्स्ट हाफ सायकलला कुठं असणार आहे, डी इथे येईल, इथे सी असेल आणि इकडं काय आहे, बी आणि ए. बघा नेक्स्ट हाफ सायकलला मी इथं फक्त डायग्रॅम ड्रॉ करते आहे. मग करंट फ्लोज फ्रॉम डी टू सी, सीपासून बीपर्यंत आणि बीपासून काय असणार आहे, एकडे. असा ही करंटची डायरेक्शन असणार आहे. सो द करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन द डायरेक्शन डी सी बी ए. देअरफॉर अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन ब्रांच डी सी इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आता पुन्हा ही डी सी कशी जाणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये पुश होणार आहे आणि ए बी ही ब्रांच काय होणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये पुश केली जाणार आहे. अँड द लूप कंटिन्यू टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. Thus, the current in the loop is reversed after each half rotation and the loop and the axle continue to rotate in anti-clockwise direction. लूपमधलं करंटची डायरेक्शन जी आहे ती प्रत्येक हाफ सायकलनं चेंज होणार आहे. आणखीन काय होणार आहे, ती चेंज झाली की हे जे लूप आहे आणि एक्झिल हे कंटिन्युअसली काय होणार आहे, रोटेट होणार आहे. हे आहे, हे कशामुळे असणार आहे, तर दिस इज द वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. मग आता त्याचं प्रिन्सिपल कोणतं असणार आहे, तर प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो, राईट द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. त्यावेळेस काय सांगणार, व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन magnetic field then a force is exerted on the conductor and due to which the conductor is set in motion. हे असणार आहे प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरमध्ये डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ कॉईल किंवा फोर्स ऑन ॲक्टिंग ऑन द कंडक्टर जर फाईंड करायचं झालं तर कोणता रूल यूज करायचा आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज केला जातो. आणि याचं वर्किंग एक्सप्लेन करा म्हटल्यानंतर तुम्हाला हे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन. या पॅरेग्राफमध्ये काय आहे, इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय आहे, इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग. आणि एक्सप्लेन द वर्किंग कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर असा क्वेश्चन विचारतात. त्यावेळेस डायग्रॅम ड्रॉ करायची, पहिला कन्स्ट्रक्शन लिहायचं आणि नंतर काय आहे तर वर्किंग आहे. हे व्यवस्थित सगळं लिहिलं तर फुल मार्क्स मिळतात. डायग्रॅममध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, या पोलॅरिटीज आणि तुम्ही या लूपमध्ये ज्या करंटच्या डायरेक्शन दाखवणार. आता या पोझिशनला करंटची डायरेक्शन काय आहे, फ्रॉम ए टू बी आणि इथं काय आहे, फ्रॉम सी टू डी. हे दाखवायचं आहे न चुकता. आणि मग डायग्रॅमचे सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळतात. पोलॅरिटीज इथं एक दाखवल्यात आणि इथं डायरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स चुकीचं दाखवलं तर तिथे सुद्धा तुमचे मार्क जात असतात. त्याच्यामुळं तुम्हाला आता क्वेश्चन कोणता लिहायला येणार आहे, तर एक्सप्लेन द वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर किंवा आणि दुसरा स्टेट द प्रिन्सिपल ऑन विच इलेक्ट्रिक मोटर वर्क्स, व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटर. हे क्वेश्चन्स तुम्ही लिहा.